पश्चिम बंगालमध्ये 2021च्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपचे शेकडो कार्यकर्ते राज्य सोडून आसाममध्ये पळाले, स्वतःच्या देशामध्ये विस्थापित झाले. स्वतःच्या देशामध्ये विस्थापित होण्याचं दुर्दैव हिंदूंच्या वाट्याला आणखी किती वेळा येणार आहे हे परमेश्वरालाच ठाऊक. या कार्यकर्त्यांनी फक्त एक पाप केलं होतं. तृणमूलच्या राज्यामध्ये त्यांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला होता आणि या पापाची पश्चिम बंगालमध्ये फक्त एकच शिक्षा होती, पुरुषांसाठी मृत्यू आणि महिलांसाठी अब्रूवर घाला. बलात्कार हे तृणमूलच्या राज्यामध्ये एक शस्त्र बनलं होतं आणि या शस्त्राचा वापर हिंदूंवर दहशत निर्माण करण्यासाठी तृणमूलचे कार्यकर्ते घाऊक प्रमाणामध्ये करत होते. घटना आहे 24 परगणा जिल्ह्यातली बिष्णुपूर भागातली. भाजपच्या कार्यकर्त्याच्या घरी तृणमूलचे कार्यकर्ते भर दिवसा घुसले. त्या घरामध्ये तो कार्यकर्ता नव्हता. घरातल्या महिलेला त्यांनी बाहेर काढलं, तिचे कपडे फाडले, तिला नग्न केलं आणि भर रस्त्यात त्या महिलेला 4 तास नग्नावस्थेमध्ये तसंच उभं ठेवलं. मानवतेला काळीमा फाटणारी अत्यंत संतापजनक घटना. मेदिनीपूरमध्ये एका 60 वर्षाच्या महिलेवर तिच्या 6 वर्षाच्या नातवाच्या समोर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बलात्कार केला. बलात्काराची अशी 26 प्रकरणं झालेली आहेत ज्याचा तपास सीबीआयच्या मार्फत चालू आहे आणि तो का चालू आहे हे लक्षात घ्या. जेव्हा बिष्णुपूरची घटना घडली त्याच्यानंतर कोलकाता उच्च न्यायालयाने याची सुमोटो दखल घेतली आणि त्याच्यानंतर सीबीआयला आदेश दिले अशा प्रकारच्या 26 घटनांचा तपास करण्याचे. गुन्हेगारीची एक एक घटना ओढून ओढून सांगते की तृणमूल काँग्रेसचे गुंड किती निर्ढावलेले होते, उलट्या काळजाचे होते, किती क्रूर होते. कोलकाता परिसरामध्ये अभिजित सरकार या भाजप कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली, गळा ओढून हत्या करण्यात आली. या हत्येच्या काही तास आधी अभिजितने फेसबुक लाईव्ह करून सांगितलं होतं की त्याच्या जीवाला धोका आहे. तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते भर दिवसा त्याच्या घरी शिरले. त्याच्या घरी कुत्रीने पिलांना जन्म दिला होता. त्या अशराफ पिलांचा आधी या तृणमूलच्या गुंडांनी बळी घेतला आणि त्याच्यानंतर अभिजित सरकारकडे त्यांचा मोर्चा वळला, कारण अभिजित त्यांना विरोध करत होता. अभिजितकडे त्यांचा मोर्चा वळला. अभिजितचा गळा ओढून त्याला अत्यंत निर्घृणपणे ठार करण्यात आलं.